नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिकअप गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात 10 महिलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पापळवाडी ते कुंडेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या पायथ्यालगत घडली. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या पाईट पोलीस चौकीच्या हद्दीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पिकअप चालक ऋषिकेश रामदास करंडे वर्ष 25 राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सिद्धिका रामदास चोरखे वर्ष 21 राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा रामदास चोरखे वर्ष 40 शोभा ज्ञानेश्वर पापळ वर्ष 45 सुमन काळूराम पापळ वर्ष 47 मंदा कानिफ दरेकर वर्ष 55 संजीवनी उर्फ संजाबाई कैलास दरेकर वर्ष 50 मीराबाई संभाजी चोरखे वर्ष 50 बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर वर्ष 65 शकुंतला उर्फ सखुबाई तानाजी चोरखे वर्ष 55 पार्वतीबाई दत्तू पापळ वर्ष 55 आणि फसाबाई प्रभू सावंत वर्ष 55 यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋषिकेश करंडे याच्याकडे माल वाहतुकीचा परवाना असतानाही त्याने पिकअप गाडीत महिला आणि लहान मुलांना दाटीवाटीने बसवले होते. तो गाडी घेऊन पापळवाडीहून श्री क्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिराकडे जात असताना तीव्र चढ आणि वळणांच्या घाटात डोंगराच्या पायथ्याशी गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी मागे घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिला व मुले गंभीर आणि किरकोळ जखमी झाली आहेत. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पाईटच्या कुंडेश्वर घाटात झालेल्या अपघातानंतर 35 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आलं. यातील 18 जखमींना तात्काळ जवळच असलेल्या पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. मात्र येथे आणण्यात आलेल्या 18 पैकी 4 महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या 4 पैकी 3 महिला उपचारापूर्वीच मयत झाल्याचं निदर्शनास आलं. एका महिलेला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रुग्णालयात बेडवर नेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं पाईट आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी यांनी सांगितलं. सोमवारी कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप वाहनाला अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत 10 महिलांचा मृत्यू झाला असून 21 महिला गंभीर जखमी आहेत. सोमवारी रात्री 12:30 वाजता पापळवाडी गावात 10 महिलांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात पापळवाडीतील अनेक घरांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सख्या जावांच्या 2 जोड्या गेल्यात तर एका ननंद भाऊजाईचा मृतांमध्ये समावेश आहे. एक आई गेली आहे तर मुलगी गंभीर जखमी आहे. पापळवाडीतील विलास दरेकरांच्या घरावर काळाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांच्या 2 सख्या भाऊजाई म्हणजेच 2 सख्या जावा संजीवनी कैलास दरेकर आणि बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर या मृत्युमुखी पडल्यात. तसंच चुलत भाऊजाई मंदाबाई कानिफ दरेकर याही दगावल्यात. तर मृत मंदाबाई यांची भाऊजाई शकुबाई तानाजी चोरघे या सुद्धा या अपघातात गेल्यात. तर विलास दरेकर यांची पत्नी मनीषा विलास दरेकर ही गंभीर जखमी आहे. सुमन काळूराम पापळ आणि शोभा ज्ञानेश्वर पापळ या दोन्ही सख्या जावा सुद्धा या भीषण अपघातात ठार झाल्यात. दरम्यान पाईट आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी याबाबत काय सांगितलंय ते जाणून घेऊया. मी डॉक्टर सोनम भीमराव रणवीर. काल सुमारे 1:15 वाजता इथं दरीमध्ये पिकअप कोसळली म्हणून असं समजलं आम्हाला. त्याच्यानंतर मग पिकअपमध्ये 4-5 लेडीज आल्या, खूप सिरियस अवस्थेमध्ये होत्या. आम्ही स्टाफ आम्ही सगळी इथेच होतो. एकूण किती पेशंट आले होते? एकूण टोटल 18 पेशंट आले होते. 18 आले होते. टोटल 18 पेशंट आले होते. त्यापैकी 4 सिरियस होत्या महिला आणि 3-4 मुलं पण होते. एका मुलाचा हात पण फ्रॅक्चर होता आणि इथं कोणी नातेवाईक वगैरे त्यांचं कोणीच काय नव्हतं. आणि ट्रॉमा सेंटर तर आपल्याकडे नाही. हे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे आम्ही फक्त प्राथमिक उपचार दिले त्यांना आणि CPR पण दिले पेशंटला. जे 4 पेशंट होत्या त्या म्हणजे खूप सिरियस कंडिशनमध्ये होत्या. त्या अनकॉन्शियसच होत्या. त्यांना CPR दिले आम्ही, बट ते काय सक्सेस झालं नाही. मग नंतर मी मोबाईलवर त्याला होऊ शकेल मदतीला नाही का ॲम्ब्युलन्ससाठी मी फोन केले सगळ्यांना. ॲम्ब्युलन्स आल्या इथं आणि लवकर आम्ही त्यांना ट्रॉमा सेंटरला रेफर केलं.
म्हणजे इथं ज्या महिला 4 तुम्ही म्हणता अत्यवस्था होत्या, हा. कदाचित तिथं जर ट्रॉमा केअर सेंटर असतं तर त्या वाचल्या असत्या. नसत्याच वाचल्या. त्यामुळे शेवटचा श्वास होता. मी जेव्हा त्याला CPR दिलं ना, तिनं एकदा श्वास घेतला आणि मग सोडून टाकलं. तरी आम्ही तिला O2 पण लावलं, ॲम्बू बॅग लावली, सगळं केलं आम्ही आतमध्ये नेऊन, तरी पण त्या वाचल्या नाहीत. म्हणजे त्या 18 पैकी 4 महिला गेल्या, बाकी हा ते चांगले होते. बाकीचे जखमा वगैरे होते, आता फ्रॅक्चर्स वगैरे होते, तर ते थोड्याफार होते, ते नीट होऊन जाईल. पण ह्या ज्या 4 महिला होत्या त्या खूप सिरियस कंडिशनमध्ये होत्या. त्यांना म्हणजे ICU लागत होतं डायरेक्ट, म्हणजे व्हेंटिलेशनवरच गेल्या असत्या. पण इथं आता प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे इथं आपल्याला ती सुविधा नाही. पाईट गावातील कुंडेश्वर येथील दुर्दैवी अपघातामध्ये जखमी झालेल्या महिला आणि मुलांवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. त्यामुळे कोणत्याही पेशंटकडून बिलाची मागणी करू नये अशा प्रकारच्या सूचना उपविभागीय अधिकारी खेड यांनी लेखी पत्राद्वारे सर्व हॉस्पिटलला केलेत. कामाच्या शोधासाठी चाकण MIDC मध्ये आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर भरधाव टेम्पो उलटल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचा अपघात मंगळवारी 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी चाकण MIDC मध्ये फोक्स वॅगन कंपनीच्या जवळ घडला. अपघातग्रस्त टेम्पोच्या खाली तरुणी सापडली असल्याची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ क्रेनच्या मदतीने टेम्पो बाजूला काढण्यात आला. मात्र या अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिया जयप्रकाश सहानी, वय वर्ष 20, राहणार निघोजे, तालुका खेड असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. पाईट गावाजवळील कुंडेश्वर घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिलांच्या पार्थिवावर पाईट येथील पापळवाडीमध्ये सोमवारी 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:30च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातग्रस्त महिला या पापळवाडी येथील काळूबाई बचत गटाच्या सदस्या होत्या. एकमेकांच्या नातेवाईक महिला यामध्ये मृत्युमुखी पडल्या किंवा जखमी झाल्या. त्यामुळे पापळवाडीत सर्वत्र दुःखाचे गडद सावट होते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गावात देवळाजवळ आणण्यात आले. त्यानंतर येथूनच स्मशानभूमीत एकाच वेळी 10 मृतदेहांवर रात्री 12:30च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पाईटच्या पापळवाडीमध्ये सर्वत्र स्मशान शांतता आहे. गावावर शोककळा पसरल्यानं गावात बंद पाळला जाणार आहे. शोभा ज्ञानेश्वर पापळ यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी सिद्धी ज्ञानेश्वर पापळ ही गंभीर जखमी आहे. शारदा रामदास चोरगे ही आई गेली, तर त्यांची मुलगी सिद्धिका रामदास चोरगे जखमी आहे. सुप्रिया दत्तात्रय लोंढे आणि निशांत दत्तात्रय लोंढे हे मायलेक जखमी आहेत. जयश्री वनाजी पापळ आणि निकिता वनाजी पापळ या मायलेकी जखमी आहेत. सुलोचना मनाजी कोळेकर आणि ऋतुराज कोतवाल ही आजी आणि नात जखमी आहेत. दरम्यान मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाजूला काढण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. श्रीक्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या रस्त्यावर संरक्षक भिंत किंवा रेलिंग केले असते तर ही दुर्घटना घडलीच नसते, येथील स्थानिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. काल काय त्याचा मोसम कट झाला वाटतं ओव्हरलोडमुळे. एक तर कटाडे तरी पक्के लागत होते ओव्हरलोडिंगचे, तोपर्यंत गाड्या सोडायच्या नव्हत्या लागत. कटडे असते तर ती गाडी खाली नसते, शक्यतो तिथं अडकली अशी गाडी. माऊली ठरमोहिते शिरबी बळगाव. बरं, इकडे कशाला आले? देवदर्शनालाच येत असते. कुंडेश्वराच्या बरं, कालचा अपघात झालेला माहिती आहे तुम्हाला? कालच्याला आम्ही मोबाईलला बघितल्याबरोबर कालच्याला जास्त गर्दी भीमाशंकरला जाण्याचं ट्रॅव्हलचं पण हे झाल्यामुळं मग इकडं मला जॅमिंग असेल. रोड सिंगल रोड आहे, डबल गाडीवर जात आहे. हा अपघात आहे ना, शक्यतो आता लेडीजनी पण मर्यादा नाही ठेवली बसायची, ओव्हरफुल झालं गाडीला. आणि तेवढ्यातून पण हे जे संरक्षण कठाडे असतात ना, लोखंडी कठाडा असताना गाडी एवढी स्लोमध्ये गाडी माग आलेली आणि एकदा गाडी न्यूट्रल झाल्यावर ब्रेक लागत नाही. गाडी पाठीमागं मग ड्रायव्हरनी उडी टाकून एक बारकाला मुलगी घेऊन उडी टाकली. मुलगा एकदम संरक्षित आहे आणि गाडी तशीच खाली पलट्या मारत झाली. आणि हात जर कठाडा जर असता तर हा अपघात, ती गाडी कठाड्याला अडकून हा अपघात निष्पाप जीव गेले नसते. काल या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. आपण त्या ठिकाणी बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरी आहे. तर ह्या रस्त्याची ज्यावेळेस रस्ता केला, ज्यावेळेस बांधकाम रस्त्याचं काम चालू केलं
त्यावेळेस जो इंजिनियर असेल त्या इंजिनियरला समजायला लागत होतं की चढ उताराचा एवढा मोठा डोंगर आहे. आज जर आपण बघितलं क वर्ग पर्यटन स्थळ ह्या कुंडेश्वर देवस्थानाला आहे, तर मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. तर मला एकच गोष्ट म्हणायची, ज्यावेळेस ह्या ठिकाणी जो इंजिनियर असेल त्या इंजिनियरला जो पण कोणी असेल तर त्यांनी ह्या रस्त्याची पूर्ण पाहणी करून त्यानंतरच रस्त्याचं काम चालू केलं असेल. त्यावेळेस त्याच्या लक्षात यायला लागत होतं की कुठे काही करणं, रेलिंग कुठं करणं आहे, कुठं संरक्षण कठडे करणं आहे, कारण की यामुळं भविष्यामध्ये खूप सारे अपघात टाळू शकतात. परंतु हे जर रेलिंग असतं तर मला वाटतं कदाचित हा अपघात सुद्धा टाळता आला असता. परंतु देवाच्या दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे. पण इंजिनियर असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे किंवा त्याच्याकडून लेखाजोखा मागितला पाहिजे हा काम करायचं. तुम्ही कोणत्या प्रकारे काम केलं? अरविंद दादा भाऊ सोनवणे, गाव पाईट. तर संरक्षण भिंत झाली पाहिजे, अपघात टाळला असता. माझं नाव विकास अंकुश रौंधळ, मी पाईट तेथील रौंधवाडी येथील राहणार आहे. आमच्या पाईट गावामध्ये पापळवाडी येथील माता बहिणींचा आहे ना असा भयंकर असा ॲक्सिडेंट झाला. त्या देवदर्शनासाठी चालल्या होत्या, पिकअपला ओव्हरलोड झाल्यामुळं तो ॲक्सिडेंट झाला. परंतु तो ॲक्सिडेंट होण्याला तिथले रस्ता चांगला नसल्याने तो अपघात झालेला आहे. संरक्षण कठडे त्याला पाहिजे. देवस्थान आमचं क दर्जा प्राप्त आहे, तर त्याला सर्व शासनाकडून सगळ्या सुखसोयी उपलब्ध झाल्या पाहिजे ही शासनाकडे आमची मागणी राहील. नमस्कार. आज आपण अतिशय खेड तालुक्याचे आणि एकंदर राज्यातही देखील ही अतिशय दुर्दैवी आणि खूप वेदनादायी अशी घटना आपल्या खेड तालुक्यात घडली. पाईट येथे कुंडेश्वरला महिला भाविक भक्त जात असताना गाडीचं नियंत्रण सुटून आपण म्हणजे ह्या घटनास्थळाला मी आहे. ह्या घटनास्थळाला जेव्हा मी तो स्पॉट बघितला, गाडी बघितली, तर अक्षरशः काय त्यांच्या जीवाची म्हणजे विचारच करू शकत नाही. काय आकांत झाला असेल आणि म्हणजे इतकं वाईट आहे की जेव्हा इथं स्थानिक लोक प्रत्यक्षदर्शी सांगत होते त्या गाडीची आपण जी अवस्था बघितली, ती गाडीची अवस्था आणि म्हणजे काय त्या महिलांनी माता माऊलींनी काय प्रकारच्या यातना भेटल्या असतील त्यांना, हे आपण विचारही करू शकत नाही. आज हा रस्ता जेव्हा पाहिला मी, या रस्त्यावर मी यापूर्वी खूप वेळा आलो, असंख्य भाविक भक्त येतात. मात्र रस्त्याची परिस्थिती, जे इंजिनियर आहेत, मला एवढंच सांगायचं की कालचे जो अपघात आहे तो मानवनिर्मित आहे. कारण की हा जेव्हा रस्ता आपण केला त्यावेळेस ते संबंधित जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरांनी, सिव्हिल इंजिनियर म्हणून मी हेही सांगतो की एक प्रोटोकॉल असतो की जेव्हा आपण हिल एरियामध्ये रोड करतो त्यावेळेस एक फर्स्ट प्रायोरिटीने प्रोटोकॉल असतो की संरक्षक भिंत किंवा रेलिंग, जे आपण हायवे वगैरेला बघतो हेवी रेलिंग, तर त्या रेलिंग लावायलाही इथं जागा आहे, भिंतही बांधू शकत होतो. पण इंजिनियर लोकांनी का केलं नाही हे माहीत नाही. आणि एक दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा शासन क वर्ग दर्जा देतं त्यावेळेस DPR आपण करतो. ते DPR जेव्हा करतात तेव्हा तुकड्या तुकड्यात पैसे दिले जातात. आजही पुणे जिल्ह्यात घाण सवय, जिल्हा नियोजन किंवा जिल्हा परिषद असेल किंवा कोणताही विभाग असो, सार्वजनिक बांधकाम, हे तुकड्या तुकड्यामध्ये ना पैसे देतात आणि ह्या तुकड्या तुकड्यामध्ये लोक अशी मग जीवाला मुकतात. जर तुम्ही हे क वर्ग दिला होता आणि या ठिकाणी जर हा माहिती आहे तुम्हाला की सह्याद्रीच्या सगळ्या आता ह्या पर्वतरांगा आहे, इथं तुम्ही जर डेव्हलपमेंट करताय तर तुम्हाला पहिली प्रायोरिटी ही सुरक्षेची ठेवायला लागेल. आज कुंडेश्वर असेल किंवा खेड तालुक्यातील कुठलाही भीमाशंकर असेल, तर मी हाच घाट नाही, तुम्ही ह्याच पलीकडे हे दुरुज आहे. इथल्या स्थानिक लोकांना विचारा, बच्चेवाडीतून वाशिऱ्यात जातो, मला वाटतं तो इजिमा 44 रस्ता असेल. परत तुमचं साकुर्डी, साबुर्डी, इकडं कळमुडी, परत तुमच्या ह्याचं कळमुडीचं बॅकवॉटरला खरपूड, धामणगाव, परत नायफडचं तुमचं टोकावडे, मंदोशी, तिकडं खरुशीचा एक रस्ता येतोय आणि इकडं अशा प्रकारे सगळे हे जे घाट आहेत ह्या पश्चिम भागातले दुर्गम भाग आहे, डोंगरी भाग आहे खेड तालुक्याचा, ह्याची अवस्थाही अशीच आहे, इतकी बिकट आहे. आता काय झालंय की कालचा जो अपघात घडला त्यामुळं लोकांना म्हणजे आमच्यासारख्यांना ते लाजिरवाणं आहे की हे बोलावं लागलं की बाबा हे इंजिनियर लोकांचं काम आहे.
संबंधित जी यंत्रणा आहे जिल्हा नियोजनचे असतील. आता काल इथं CP साहेब आले. मी पोलिसांचं कौतुक यासाठी करतो की पोलिसांनी तातडीने रिस्पॉन्ड केला. माझं सार्वजनिक आरोग्य विभागाची जी महिला आहेत, मी जेव्हा बोललो मी त्यांना म्हणलं की खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे केलं, कारण की प्राथमिकमध्ये ट्रॉमा करू शकत नाही. ट्रॉमाला त्यांनी रेफर केलं. ट्रॉमामध्ये मी सकाळी जेव्हा रानडे मॅडमशी बोललो तर रानडे मॅडम मला एक म्हणलं की आम्ही तात्काळ PM केले. PM नाही, ट्रॉमामध्ये इलाजच व्हायला पाहिजेत. 15 बेड आहेत. पण मी जे मागं बोललो ना तसं मला म्हणजे आता इतकं वाईट वाटतं. ह्या जनतेने पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर लक्ष नाही दिलं, मी असं बघतो की त्या ज्या महिला आहेत ना त्यांच्यामध्ये मी माझी आई बहीण ह्यांना बघतो की माझ्या घरातलं कोणतरी आहे असं. म्हणजे लोकांनी ह्या गोष्टी आता यापुढं, आता ही घटना झाली दुर्दैवाने, आपण त्याच्यावर काय करू शकत नाही, परंतु अशा घटना आता पुन्हा घडू नये यासाठी मी जिल्ह्याचे आमचे जे जिल्हा अधिकारी आहेत ते मावळला जेव्हा पूल पाडला त्यावेळेस ते तिथं लगेच गेले. मोठ्या मीडियाने त्यांना सांगितलं, तिथं गेले. काल CP साहेब आले. कलेक्टर साहेबांनी येऊन बघावं की तुम्ही जे तुकड्या तुकड्यात निधी देता त्याचा हा परिणाम आहे. मी अशी मागणी करतो मी काँग्रेस पक्षातर्फे पण की हे जे रस्ते करणारे इंजिनियर आहे, प्रशासनचे जे अधिकारी ह्या संबंधित होते यांच्यावर आहे ना खुनाचे खटले दाखल करा, कारण की ही मानवनिर्मित आहे. यांनी कठडे करायलाच पाहिजे होते. आणि असंच नाही, हे तिकडं हेद्रुज असेल किंवा खेड तालुक्यातल्या दुर्गम भागात जिथं जिथं रस्ते केलेले त्या रस्त्यांना सुरक्षा कठडे पाहिजेत. मी आता त्या दिवशीच गेलतो टोकावड्याला जो आपला आदिवासी भाग आहे तिथं आता 100-1 मीटरचं त्यांनी केलेलंच आहे, लोखंडी बॅरिकेटिंग केलंय. मग तसंच इथं बॅरिकेटिंग झालं पाहिजे किंवा सगळीकडेच झालं पाहिजे. म्हणजे कुठंतरी अपघात होईल आणि मग कलेक्टर किंवा बाकीचे येतील याची वाट बघायला नको. मदत पुनर्वसन मंत्री साहेब पण मला वाटलं होतं की एवढी भीषण अपघात इथे येतील, पालकमंत्री येतील, परंतु कदाचित त्यांना त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे जमलं नसेल. ठीक आहे, सांत्वन तर अजिबात कोणाचं नको आहे, फक्त चांगलं काम झालं पाहिजे प्रशासनाकडून. आणि इथं ज्या महिला भगिनी ज्या दगावल्यात त्यांचं म्हणजे मी खरंच लाज वाटते आम्हाला की आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो ना, आम्ही कुठंतरी कमी पडतोय की आम्ही जायला. म्हणजे कोणाला मला दोष द्यायचा नाही की ह्यांनी हे नाही ते नाही, तो दोषाच्याही पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे की आपण ही कुटुंब उद्ध्वस्त होतं ते आपण जे काम करत असताना जर ते चांगलं झालं नाही तर ती जबाबदारी किती म्हणजे मोठी आहे हे कालच्या अपघातातून कळतंय. त्या महिलांप्रती तर मी संवेदना व्यक्त करतो, त्यांना आदरांजली पण व्यक्त करतो. आणि ज्या महिला रुग्णालयात आहे त्यांनाही चांगलं स्वास्थ्य भेटो अशी मी परमेश्वराला प्रार्थना तर करतोच, परंतु ही वेळच नाही यायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी CPचे आणि पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य कर्मचारी जे आले आणि जे खाजगी आहेत त्यांचंही मी खरंच कौतुक करतो की तुम्ही रिस्पॉन्ड चांगला केला. भले बाकी विभागाचे किंवा जिल्हा अधिकारी आले नसतील त्यांनाही मी विनंती करतो की तुम्ही यावं आणि इथं तातडीने ह्या उपाययोजना इथंच नाही, माझ्या खेड तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या सगळ्याच घाट सेक्शनला सुरक्षा व्हावी, रोड फर्निचर चांगलं व्हावं, दिशादर्शक व्हावे, हे अपघात टाळता येऊ शकतात. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे. 4 ते 5 दिवस एक हेलिकॉप्टर काळूस तालुका खेड येथे रोज पाहणी करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. या भागात नेमकी कशाची मोजणी किंवा पाहणी सुरू आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात DPR महामेट्रो प्रशासनाने पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केलाय. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यास येथील सुमारे 75% भाग मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे. नागरिकांचा मागणी लक्षात घेता निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा DPR तयार करण्यात आला आहे. हे अंतर सुमारे 35 ते 40 किलोमीटर प्रस्तावित आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि ITचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे. नाशिक फाटा या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. येथून भोसरी चाकण शहरातील दापोडी ते निगडी मार्ग तसेच पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे. निगडी भक्ती शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशन येथे जंक्शन तयार होईल.
तेथून रावेत, वाकड, पिंपळे, सौदागर, पिंपळे, गुरव तसेच भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे. निगडी चाकण मेट्रोच्या आवश्यकता असल्याने याचा प्राधान्याने विचार होत आहे. पिंपरी चिंचवड आणि चाकण शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज आहे. भक्ती शक्ती चौक ते चाकण हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. या मार्गावर मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल. दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होणार आहे. निगडी भक्ती शक्ती ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सुपूर्द केलाय. राज्य आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यावर काम सुरू होईल. या प्रक्रियेसाठी किमान 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी लागू शकतो असे डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो यांच्याकडून माध्यमांना सांगण्यात आले आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, परिसरातील औद्योगिक कंपन्यांना बसणारा फटका या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार केलाय. त्यानुसार रांजणगाव आणि चाकण परिसरात आगाऊ विना भांडवल मोकळ्या जागांचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे एमआयडीसी पाठवलाय. भूसंपादन समितीकडे हा प्रस्ताव पाठवून वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. चाकण व रांजणगाव या औद्योगिक वसाहतीत हजारो औद्योगिक कर्मचारी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. परिणामी कंपन्या आस्थापनांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. कंपन्यांच्या मदतीसाठी पीएमपीने रांजणगाव येथील 3 एकर आणि चाकण परिसरातील 20 गुंठे जागेची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठवला. या ठिकाणी स्वतंत्र आगाराची स्थापना करून मागणीनुसार दैनंदिन पीएमपीच्या फेऱ्या तसेच इंधन आगार स्थापन करण्यात येईल असे प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र दीर्घ मुदतीच्या भाडे करारावर जागा घेण्यासाठी पीएमपीची आर्थिक क्षमता नसल्याने भांडवली करारानुसार आगाऊ ताबा देण्यात यावा असे प्रस्तावात म्हटले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमपीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या ठिकाणी पीएमपी सेवा सुरू करण्यात येईल. एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवलाय. जागा ताबा मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही करून बस सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पीएमपी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नव्याने पोलीस भरती करण्यात यावी. या पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून संधी द्यावी अशी मागणी खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात केली होती. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीची दखल घेत या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक उमेदवार यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिष्यवृत्ती वाटप आणि केटीएसपी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च अंतर्गत पॉलिटेक्निक आणि एमबीए महाविद्यालयाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बाबाजी काळे, संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर व सर्व संचालक उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना आणि ग्रंथालयातील पुस्तकांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. श्री क्षेत्र आळंदी येथील जागृती कन्या अंध विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आळंदी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सिद्धेश्वर मंदिर राजगुरुनगर येथे तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यात 21 वर्षानंतर आल्याने तालुक्यातील सर्व गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. कडूस परिसरातील टोकेवाडी येथील ढुंडी विनायक दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गुलाबशेठ गोरे यांच्या 24व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने चाकण पतसंस्थेच्या सभागृहात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध मान्यवर व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आपल्या खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीने स्वर्गीय गुलाबशेठ सोपान गोरे यांना आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. आमचे वडील यांच्या
24व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत. नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.